Good morning, students. Today we are going to prepare how to prepare income and expenditure account. Page number 70. This is the most important account for not for profit organization. We have to prepare it for the examination and have to get marks. So listen carefully. Page number 70. In the books of you have to write name of the firm of not for profit organization, income and expenditure account for the year ended 31st March. You have to write here the year. You last period we studied that this account is prepared on the basis of nominal accounts rule. You know the nominal accounts rules: debit expenses and losses and credit incomes and gains. Expenditure is the debit side. खर्चाला डेबिट दिलेले ध्यानात ठेवायचं आणि इन्कमला क्रेडिट बाजू दिलेली आहे. आपण अगोदर एक्सपेंडिचर समजून घेऊ. टू सॅलरीज पेड. ह्या अकाउंटमध्ये चालू वर्षाचा हिशोब ठेवायचा आहे. करंट इयरचा. मागचे पुढचे असेल तर ते वजा करावं लागतात. लेस पेड फॉर लास्ट इयर. मागच्या वर्षाचे असेल तर लेस करायचे. ॲड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. चालू वर्षाचे असेल तर ॲड करायचे. ॲड प्रीपेड फॉर लास्ट इयर. मागच्या वर्षीचे जादा भरून ठेवलेले चालू वर्षाचे त्याच्यामध्ये ॲड करावं लागतात. त्यानंतर हे अकाउंट लक्षात ठेवायचं की आपण फायनल अकाउंटमध्ये जे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट पाहिलं ना, सेम तसंच आहे. फक्त फायनल अकाउंटमध्ये काय व्हायचं, ट्रेडिंग अकाउंटला काही खर्च जायचे, काही प्रॉफिट अँड लॉसला जायचे. म्हणजे तसं या इन्कम अँड एक्सपेंडिचरला सर्व खर्च लिहायचे चालू वर्षाचे. टू वेजेस, टू प्रिंटिंग अँड स्टेशनरी, टू रेंट, टू इंटरेस्ट, टू कन्व्हिनियन्स, टू रेट अँड टॅक्सेस, टू इन्शुरन्स प्रीमियम, to audit fees, to office expenses, to telephone or mobile expenses, to medicine, to sports material consumed during the year. वापरलेलं कंझ्युम म्हणजे याच्यामध्ये स्पोर्ट्स मटेरियलचा ओपनिंग स्टॉक हे त्याला ठेवायचं. मग याच्यामध्ये खरेदी केलेलं असेल चालू वर्षी ते ॲड परचेसेस ॲड. शिल्लक राहिलेलं लेस क्लोजिंग स्टॉक म्हणून असतं. त्यानंतर टू रिपेअर्स अँड मेंटेनन्स, दुरुस्तीचा खर्च असेल. त्यानंतर to electricity charges, to newspapers and periodical, to sundry expenses, to loss on sale of asset, to depreciation on fixed asset. त्यानंतर इन्कमची बेरीज जास्त आली, खर्च वजा झाले तर याला टू सरप्लस म्हणायचं, वाढावा. इथं कंसामध्ये लिहायचं आहे तुम्हाला एक्सेस ऑफ इन्कम ओवर एक्सपेंडिचर. इन्कमची बाजू जास्त आहे एक्सपेंडिचरपेक्षा, त्याला शब्द आहे सरप्लस. फायनल अकाउंटमध्ये आपण याला काय म्हणायचं, नेट प्रॉफिट म्हणायचं. आता सरप्लस म्हणायचं. आता इन्कमची बाजू समजून घेऊ आपण. बाय सबस्क्रिप्शन रिसिव्ड. सबस्क्रिप्शन तुम्हाला सांगितले की या संस्थेला वर्गणीद्वारे मेंबर्स वर्गणी देतात, त्याद्वारे पैसे गोळा होतात. इन्कमचा मार्ग. लेस रिसिव्ड फॉर लास्ट इयर. लास्ट इयरचे असेल तर लेस करायचे. रिसिव्ड फॉर नेक्स्ट इयर असेल तर लेस करायचे. ॲड रिसिव्ड ड्युरिंग लास्ट इयर फॉर करंट इयर. मागील वर्षी भरून चालू वर्षी असेल तर ते ॲड करायचे. आणि परत ॲड आउटस्टँडिंग फॉर करंट इयर. त्यानंतर बाय रेंट रिसिव्ड. काही भाडं मिळालं असेल तर. बाय इंटरेस्ट रिसिव्ड. बाय डिव्हिडंड रिसिव्ड. बाय गव्हर्नमेंट ग्रँट्स. जनरल लक्षात ठेवायचे, सर्वसाधारण इथे घ्यायचं आहे. स्पेशल असेल तर लायबिलिटी द्यावं लागतं. बाय ग्राउंड रेंट. बाय सन्ड्री रिसिप्ट्स. बाय एंट्रान्स रिसिप्ट्स रेव्हेन्यू, पुन्हा पुन्हा मिळणारे. बाय एंट्रान्स फीज रेव्हेन्यू. बाय ॲडमिशन फीज. बाय डोनेशन जनरल लक्षात ठेवायचं, सर्वसाधारण डोनेशन इथं घ्यायचं इन्कम बाजूला. स्पेशल जर आलं, उदाहरणार्थ डोनेशन फॉर लायब्ररी, डोनेशन फॉर बिल्डिंग, तर ते लायब्रिटीला घ्यावं लागतं. त्यानंतर बाय प्रॉफिट ऑन सेल ऑफ ॲसेट. ॲसेट विकून काही नफा झाला असेल तर इन्कम बाजूला. त्यानंतर खर्चाची बेरीज जर जास्त आली, त्याच्यातून इन्कम वजा झाले तर बाय डिपिसिएट येतं. डिपिसिएटचा अर्थ सांगितलं तुम्हाला, तूट. त्याला शब्द आहे एक्सेस, म्हणजे जास्त. ऑफ एक्सपेंडिचर, खर्च जादा आहे ओव्हर इन्कम. अशा पद्धतीने पहिला अकाउंट आपल्याला
महत्त्वाचं आहे हे इन्कम अँड एक्सपेंडिचर हे आपल्याला बनवायचं आहे. त्याचा एक छोटासा डिफरन्स दिलेला आहे, आपण पाहूया. रिसिप्ट आणि पेमेंट आणि इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये काय फरक आहे. परीक्षेला येत नाही हा फरक, पण आपल्या नॉलेजसाठी आपण पाहणार आहोत. रिसिप्ट आणि पेमेंट अकाउंट हे रिअल अकाउंटच्या नियमाने चालतं. इन्कम अँड एक्सपेंडिचर नॉमिनल अकाउंटच्या नियमाने चालतं. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंट सिमिलर टू कॅश बुक प्रमाणे आहे. डेबिटला आलेले पैसे क्रेडिटला खर्च झालेले. आणि इट इज लाईक अ प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंटसारखं असतं. त्यानंतर इट इज प्रिपेअर टू प्रेझेंट अ समरी ऑफ कॅश ट्रान्झॅक्शन. रोखीचे व्यवहारांची एक प्रकारे सारांश असतो, समरी असते. इट इज प्रिपेअर टू असर्टेन म्हणजे शोधणे द नेट रिझल्ट ऑफ ऑल इन्कम अँड एक्सपेंडिचर ट्रान्झॅक्शन. एकूण आपल्याला किती उत्पन्न किती खर्च झाला ते निव्वळ शोधण्यासाठी हे बनवतात. त्यानंतर रिसिप्ट अँड पेमेंटची सुरुवात ओपनिंग कॅश बॅलन्स बँक बॅलन्सने होत असते. कदाचित कर्ज असेल तर बँक ओव्हरड्राफ्टने क्रेडिटला होते. त्यानंतर इट हॅज नो ओपनिंग बॅलन्स. इन्कम अँड एक्सपेंडिचरला ओपनिंग बॅलन्स नसतो. त्यानंतर क्लोजिंग बॅलन्स असतो रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला. कॅश इन हँड, कॅश ॲट बँक ॲट द एंड ऑफ द गिवन पिरियड. इन्कम अँड एक्सपेंडिचरला द क्लोजिंग बॅलन्स रिप्रेझेंट्स आयदर सरप्लस ऑर डिफिसिट. एक तर सरप्लस वाढावा दिसेल किंवा डिफिसिट तूट दिसून येईल. त्यानंतर ऑल रिसिप्ट्स अँड पेमेंट्स ड्युरिंग द करंट इयर पिरियड आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट रेव्हेन्यू ऑर कॅपिटल. मग ते महसुली असेल भांडवली असेल सर्व रिसिप्ट अँड पेमेंटला नोंदवलं जातं आहे डेबिटला. त्यानंतर ओनली रेव्हेन्यू फक्त महसुली. रिसिप्ट्स अँड रेव्हेन्यू एक्सपेन्सेस महसुली उत्पन्न असेल महसुली खर्च असेल आर रिलेटेड टू करंट इयर पिरियड. चालू वर्षाची पाहिजे फक्त. आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचरला चालू वर्षाचा हिशोब असतो. नॉन कॅश आयटम्स आर रेकॉर्डेड इन दिस अकाउंट. याच्यामध्ये नॉन कॅश आयटम नोंदवले जात नाही इन दिस अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर नॉन कॅश आयटम लाईक बॅड डेट्स, डेप्रिशिएशन, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस याला नॉन कॅश आयटम म्हणतात. आर ऑल्सो इन्क्लुडेड. याच्यामध्ये मात्र ते मिळवतात. त्यानंतर ऑल ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट अँड नॉमिनल अकाउंट. तिन्ही अकाउंटचे ट्रान्झॅक्शन रिसिप्ट अँड पेमेंटला घेतात. दिस अकाउंट कंटेन्स ओनली ट्रान्झॅक्शन्स रिलेटेड टू नॉमिनल अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचरला फक्त नॉमिनल अकाउंटचेच रूलनुसार घेतलं जातं. त्यानंतर इट इन्क्लूड्स अमाऊंट रिसिव्ड ऑर अमाऊंट पेड फॉर एनी पिरियड लाईक प्रिव्हियस इयर, करंट इयर ऑर नेक्स्ट इयर. रिसिप्ट अँड पेमेंटला मागच्या वर्षाचे, चालू वर्षाचे, पुढच्या वर्षी सर्व रकमा दिसून येतील. इन्कम अँड एक्सपेंडिचरला इन दिस अकाउंट्स अमाऊंट रिलेटेड टू करंट इयर ओनली आर इन्क्लुडेड. फक्त चालू वर्षाचा हिशोब असेल. त्यानंतर इट नीड नॉट बी नेसेसरीली अकंपनीड बाय अ बॅलन्स शीट. रिसिप्ट अँड पेमेंट सोबत अकंपनीड म्हणजे सोबत बॅलन्स शीट असलेच पाहिजे असं नाही. इन्कम अँड एक्सपेंडिचरमध्ये इट इज ऑलवेज अकंपनीड बाय अ बॅलन्स शीट. इन्कम अँड एक्सपेंडिचरला जोडून बॅलन्स शीट असतंच. एक आपल्या नॉलेजसाठी आपण हा फरक पाहिला. त्यानंतर आता आपल्याला इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट बनवायचं आहे. तुम्हाला सांगितलं आहे की आता ते नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार चालतं आहे. ऑल रेव्हेन्यू एक्सपेन्सेस अँड लॉसेस आर डेबिटेड टू इट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट बाजूला म्हणजे एक्सपेंडिचर बाजूला सर्व रेव्हेन्यू एक्सपेन्सेस लॉसेस लिहायचे असतात. रेव्हेन्यू इन्कम अँड गेन्स आर क्रेडिटेड. या अकाउंटच्या क्रेडिट बाजूला म्हणजे इन्कम बाजूला रेव्हेन्यू इन्कम्स आणि गेन्स म्हणजे फायदे लिहायचे असतात. ही प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या नियमानुसार चालतं. त्यानंतर आता आपल्याला पाहायचं आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीटची एक डेफिनेशन सोपी लक्षात ठेवायची बा. बॅलन्स शीट इज अ स्टेटमेंट ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज ऑफ द ऑर्गनायझेशन ॲज ऑन अ पर्टिक्युलर डेट. बॅलन्स शीट म्हणजे त्या संस्थेची संपत्ती. ॲसेट म्हणजे संपत्ती, लायबिलिटीज म्हणजे देयता, त्याचं एक स्टेटमेंट असतं. हे बॅलन्स शीट फायनल अकाउंटमधलं आणि याच्यातलं नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनमधलं सेम आहे, सिमिलर आहे. बॅलन्स शीटमध्ये बॅलन्स शीट ओनली शो कॅपिटल रिसिप्ट अँड कॅपिटल एक्सपेंडिचर. भांडवली मिळकत, भांडवली खर्च नोंदवतात बॅलन्स शीटला. त्यानंतर द एक्सेस ऑफ ॲसेट्स ओव्हर लायबिलिटीज. ॲसेट जास्त असतील लायबिलिटीपेक्षा तर मग जो फरक येतो त्याला कॅपिटल फंड म्हणतात पहा.
If the opening balance of capital fund is not known, it can be ascertained as the balancing figure by preparing opening balance sheet. ओपनिंग बॅलन्स शीट बनवून आपण ॲसेटमधून लायबिलिटी वजा केल्या, ओपनिंग ॲसेटमधून ओपनिंग लायबिलिटी केल्या, जो फरक येतो त्याला पण कॅपिटल फंड म्हणून शोधता येतो. ते काही उदाहरणामध्ये आहे, आपण ते पाहू. त्यानंतर आता इम्प्लाइड ॲडजस्टमेंट आपल्याला भाग शिकायचा आहे 72 वरचा, तर तो आपण त्याच्या तासाला पाहू.